मंडळी नमस्कार, मी निकिता. द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह या सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, ह्या भागाच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला रोज एक कथा सांगणार आहोत. अशाच एका कॉमन मॅनची ज्याने अनकॉमन काम करून दाखवलं आणि म्हणून तो द कॉमन मॅन झालाय. मित्रांनो, तुम्ही कधी डोंगर बघितलाय? किती अवाढव्य असतो ना तो. त्याच्या समोर आपण किती खुजे वाटतो. पण आजची गोष्ट अशाच एका माणसाची आहे ज्याने या अवाढव्य डोंगराचा गर्व धुळीला मिळवला. त्याच्याकडे ना पैसे होते ना साथ, पण त्याच्याकडे होती ती फक्त एक जिद्द. ही गोष्ट आहे दशरथ मांझी यांची. गया जिल्ह्यातलं गहलोर गाव. चारी बाजूंनी डोंगर आणि मध्ये हा माणूस. एक दिवस त्याची पत्नी फाल्गुनी देवी डोंगरावरनं त्यांच्यासाठी जेवण आणत असताना पाय घसरून पडली. त्यांना हॉस्पिटलला न्यायचं होतं, पण समोर तो डोंगर उभा होता. वळसा घालून जायचं म्हटलं तर 70 किलोमीटरचं अंतर. फाल्गुनी देवींनी डोंगराच्या पायथ्याशीच आपले प्राण सोडले. दशरथ मांझींच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. दुःख होतच, पण संताप अधिक होता. त्यांनी त्याच क्षणी ठरवलं, जो डोंगर माझ्या पत्नीच्या मृत्यूला कारणीभूत ठरला तो डोंगर मी आता उभा राहू देणार नाही. लोकांनी त्यांना वेडं म्हटलं. अरे हा काय डोंगर फोडणार, हा तर स्वतःला संपवतोय. पण दशरथजींनी हातात हातोडा घेऊन पहिला घाव घातला. 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 1 वर्ष, 20 वर्ष, पाऊस, दुष्काळ, वारा, वादळ, कोणीही मांझींचा हातोडा थांबवू शकलं नाही. त्यांच्या हातांना फोड आले. शरीर थकलं होतं, पण मन थकलं नव्हतं. आणि अखेर 22 वर्षांनंतर तो डोंगर नमला. 360 फूट लांब आणि 30 फूट रुंद असा रस्ता तयार झाला. 70 किलोमीटरचं अंतर आता फक्त 15 मिनिटांवर आलं होतं. ज्यांनी त्यांना वेडं ठरवलं, वेडं म्हटलं, तेच लोक आज त्यांच्या पाया पडत होते. एका सामान्य मजुराने निसर्गाच्या सर्वात मोठ्या अडथळ्यावर विजय मिळवला होता. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असे अनेक डोंगर येतात ना. कधी गरिबीचा, कधी अपयशाचा, तर कधी लोकांच्या टोमण्यांचा. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत सोडणार. कशी वाटली ही आजची कथा? आम्हाला नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब केलंच आहे. लाईक, शेअर, कमेंट पण करा. ही स्टोरी खूप लोकांच्या पर्यंत जाऊ द्या. पुन्हा भेटूया द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह सिरीजमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळं.